नमस्कार सगळ्यांना. तर आज माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे व्हायरल कैरी टोमॅटो चटणी. ही चटणी मला असं वाटलं होतं, की इतकी काही टेस्टी नसणार, पण जेव्हा मी बनवली, तेव्हा ती इतकी छान बनली होती. मला तर खूप आवडली. म्हणून मी तुमच्यासोबत बनवताना आज रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे मी 1.5 कैरी कापून घेतलेली आहे. त्यानंतर 2 टोमॅटो घेतले आहेत. 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच लसूणसुद्धा घेतलेला आहे. हे सगळं आपण तेल टाकून कढईमध्ये पालथं घालून वाफ भरू देणार आहोत, म्हणजे शिजवून घेणार आहोत. दोन्ही बाजूने त्याला शिजवून घेतल्यानंतर त्याचे टोमॅटोचे साल काढून घेणार आहोत. टोमॅटोचे साल काढून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण एका खलबत्त्यामध्ये किंवा तुमच्याकडे बडगी असेल तर बडगीमध्ये तुम्ही ठेचायला घेऊ शकता. माझ्याकडे बडगी होती म्हणून मी बडगीमध्ये ठेचायला घेतलेलं आहे. टोमॅटो दोन्ही बाजूने शिजून झाल्यानंतर त्याच्यावरचे साल निघून येतं. मग हे सगळं मी ट्रान्सफर केलं एका बडगीमध्ये आणि त्याला ठेचून घेतलेलं आहे. तर ही चटणी इतकी सुंदर आणि इतकी छान लागत होती. मला वाटलं नव्हतं की ही इतकी टेस्टी बनेल. पण तुम्ही पण सेम नक्की बनवून बघा. कारण टेस्टला ही चटणी मी 100 आउट ऑफ 100 दिली ह्या चटणीला. हे सगळं मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, मगच काढायचं आहे. मी जेव्हा करत होते तेव्हा कैरी फार गरम होती, ती थंडच होत नव्हती. म्हणून मग मी एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरला सगळा गर छानसा असा चमच्याने काढून घेतला आणि तो बडगीमध्ये ट्रान्सफर केला. तुम्ही जेव्हा करणार असाल तेव्हा ते पूर्णपणे थंड होऊ द्या, म्हणजे मग हातामध्ये घेऊन व्यवस्थित तो गर निघून येईल. आता इथे सगळा गर मी काढून घेतलेला आहे आणि याला ठेचायला सुरुवात केलेली आहे. हे सगळं ठेचताना थोडासा वेळ लागतो, पण व्यवस्थित त्याला ठेचून सगळ्या गोष्टींना एकजीव करून घ्यायचं आहे. विशेषतः मिरची ठेचताना ती वाफवलेली असते, तर ती मिरचीचा साल लवकर ठेचलं जात नाही. त्यामुळे ते व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे कांदा. कांदा टाकून झाल्यानंतर टाकणार आहे कोथिंबीर आणि याला छान एकदा मिक्स करून घेणार आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण टाकणार आहोत धना पावडर, थोडी जीरा पावडर आणि चवीपुरतं मीठ. 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे मी, कारण चटणी खूप अशी व्हाईट व्हाईट दिसते, तर त्याला कलर यायला हवा आणि त्यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर पण टाकलेली आहे. आंबट असतात टमाटे आणि कैरीही आंबट आहे, त्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी 1 ते 2 चमचे मी इथं साखर टाकलेली आहे. त्यानंतर इथे तेलही टाकून त्याला छानसं एक आता मिक्स केलेलं आहे. इथे कैरी आणि टोमॅटोची चटणी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अगदी टेम्प्टिंग, माउथ वॉटरिंग अशी चटणी ही दिसते. बघता क्षणी खाऊ वाटणारी अशी चविष्ट चटणी तुम्हीही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ही चटणी आणि तुम्हीही नक्की करून बघणार का? हे कमेंटसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या अशाच रेसिपीमध्ये.